हाय, मी मकेनच्या फ्राईजची आलू चिली ट्राय केली होती एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी मी एअर फ्रायर 180 डिग्रीवरती 8 मिनिट्ससाठी ठेवलं होतं. पण 8 मिनिट्स ठेवूनही फ्राईज परफेक्टली झाले नव्हते. म्हणून मी पुन्हा एकदा चेक करून, वर-खाली करून ते नेक्स्ट 8 मिनिट्ससाठी ठेवले सो दॅट ते परफेक्टली गोल्डन ब्राउन होतील. ते गोल्डन ब्राउन झाल्यानंतर मी चिलीची तयारी करायला घेतली. चिलीसाठी मी एका पॅनमध्ये ऑइल ॲड केलंय. ऑइल थोडं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये गार्लिक ॲड केलंय, कॅप्सिकम ॲड केलंय. थोडं सॉटे करून घेतलंय. त्यानंतर मी त्याच्यात सॉसेस ॲड केले, जे मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहेत. त्यानंतर मी सॉल्ट ॲड केलंय. सॉल्ट ॲड केल्यानंतर मी परत 2 to 3 मिनिट्स सॉटे करून घेतले. मग मी त्यामध्ये ॲड केले आपले फ्राईज. फ्राईज ॲड केल्यानंतर मी पुन्हा एकदा सॉटे करून घेतलंय. त्यानंतर मला त्याच्यात कॉर्नफ्लोअर ॲड करायचं होतं, सो मी कॉर्नफ्लोअरची स्लरी घेतली आहे. 2 to 3 स्पून्स मी वॉटर ॲड केलंय कॉर्नफ्लोअरमध्ये आणि त्याची स्लरी करून घेतली. ते ॲड करून झाल्यानंतर मी सॉटे केलं आणि त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलंय. पाणी ॲड करून झाल्यानंतर मी पुन्हा सॉटे करून घेतलं आणि त्यामध्ये स्प्रिंग अनियन टाकलंय. सो दॅट मला त्याची एक वेगळी टेस्ट येईल. स्प्रिंग अनियन ॲड करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स टाकलेत. मिक्स हर्ब्स टाकल्यानंतर माझी चिली रेडी झाली आहे सर्व्ह करायला. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा तुम्ही ट्राय केल्यानंतर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. ओके, थँक यू. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.